निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा, बोला बोला. मला अनुभव सांगायचा होता. हा, सांगा ना ताई. नाव सांगू शकता? नाही, नाव नाही सांगणार, फक्त अहमदनगरवरून बोलते मी. हा, बोला. काय अनुभव आला? आम्ही सेवेमध्ये आता गणपती आता आपल्या सप्टेंबर महिन्यामध्ये हो 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 हो. तेव्हापासून सेवेत आहे मी. अरे ते वा. पण म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झाला होता मुलाचा, म्हणून मग आम्ही असंच अक्कलकोटला वगैरे गेलो ना. हा हा हा. तर तेव्हापासून सेवेमध्ये आहे. म्हणजे माहित नव्हतं सेवा कशी करायची काय. तुमची चॅनल बघून बघूनच मी ती चालू केली बा. अक्कलकोटवरून आणलं सगळं पुस्तकं वगैरे अरे वा. आणि वाचायला सुरुवात केली. तर आम्हाला बरीचशी प्रचिती आली. हो का? त्याच्यानंतर आम्ही मिस्टरांचा बर्थडे होता 10 डिसेंबरला ना आता. हा हा हा. तेव्हा मग आम्ही काय केलं, तर मला त्यांना सरप्राईज द्यायचं होतं की त्यांना बर्थडे म्हणे मला कपडे वगैरे काय घेऊ नको, काय पोराचं टेन्शन आहे डोक्यामध्ये. हा हा मग मी म्हटलं तरी पण मग आपण काहीतरी करू बा. मग आम्ही ते रोडवर वगैरे वेडे लोक फिरतात ना, हो 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 हो. त्यांना इथं एक संस्था चालवते. 30-35 लोक आहेत तिथं. अरे बापरे. हा. आम्ही वृद्धाश्रम मी मग काय केलं, जेवण दिलं तिथं लोकांना अरे वा. पूर्ण. बापरे. जेवण पण चांगलं. माणूस विचारलं की नॉनव्हेज खातात. हा हा. तर तो म्हणे नॉनव्हेज नका, नाही नेऊ नका म्हणे, कारण काही म्हातारे बरेच म्हणजे खूपच बेकार अवस्थेत लोक आहे तिथं ना. अरे बापरे. तर मग असं गोडाचं चांगलं जेवण वगैरे नेलं. अरे वा. आम्ही तिथं आम्ही पण तिथंच जेवलो त्यांच्यासोबत. अरे वा, किती छान आहे आम्ही त्यांच्या ताई. सोबत जेवलो आणि जस्ट माझे मिस्टर खुर्चीवर बसले एका त्या माणसा शेजारी, तो पण खुर्चीवर बसलेला. हा तर ही म्हणे बाबा तुम्ही कुठून आले? हा. ते म्हणे मी अक्कलकोटवरून आले. म्हणजे ताई आमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी. अरे बापरे. आणि मग आम्ही काय केलं, आम्ही दोघं पण म्हणजे माझी मैत्रीण पण होती ना आमच्या बरोबर. आम्हाला माहित नव्हतं ना ते कुठे आहे काय आहे. तिला म्हटलं तुला माहिती तर चल आमच्या बरोबर. मग आम्ही ते जेवढे लोक होते का तिथं वेळे, तेव्हा सगळ्यांच्या पाया पडलो दोघं पण. अरे तर म्हणजे आम्हाला भीती सुद्धा वाटली नाही का ते आम्हाला मारतील का काय, केस ओढतील, काहीच नाही वाटलं. आम्ही पाया पडलो आणि तिथं ते खुर्चीवर बसलेले एक बाबा होते ना, त्यांचे पाय असे सुजलेले होते. मी म्हटलं बाबा तुमचे पाय का बरं एवढे सुजले? ते काय मला शुगर आहे ना, मला स्वतःला पण शुगर आहे. आणि मग मी त्यांना विचारलं बाबा तुमचे पाय का बरं सुजले? ते काय म्हणतात, मला शुगर आहे ना बेटा, आता जाईल माझी शुगर. मी म्हणते मला शुगर आहे, हे कशी म्हणतात मला शुगर आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं चेकअप करायला. तर माझी जवळजवळ 500 mg ची गोळी एक टायमाला चालू होती. आता ती अर्धी गोळी चालू आहे मला फक्त दुसऱ्या दिवसापासून. अरे. आणि डॉक्टर म्हणत्या नॉर्मल झाली तुमची शुगर, काहीच टेन्शन नाही म्हणे राहिलं आता. बघा ताई, कसे शब्द असतात. आम्ही आहेत ताई. आहे 100% आहे. म्हणजे खात्री मला स्वतःला पटली. हो खरंच. कारण आम्हाला तेवढे अनुभव आले ना. मग खरंय. आणि ते अक्कलकोटून आले, कसे काय योग यावा बघा ताई. आणि मग बघा ना, आणि तिथून आम्ही गावी जात होतो. आमच्या गावाला जायचं होतं परत ना. आम्ही इकडं सर्व्हिसला आहे ना रायगडला. आम्ही इथून अक्कलकोटला गेलो आणि तिथून गावाला जायचं होतं. तर रस्त्याने जाता जाता इतके वेडे बाईक त्याचे ते केसांच्या असं जटा वगैरे झालेल्या, इतकी विचित्र ती बाई विचारायला नको. रोडवर भर उन्हामध्ये फिरत होती रोड हायवेला. आमची गाडी जरा जोरात होती तरी पण मी बघितलं तिला ना. मग यांना गुरुवार उपवास होता ना. मी म्हणलं ऍपल आहे का गाडीत? म्हणता आहे 2-4. द्या ना. मग मला म्हणे तुला भूक लागली का? म्हटलं नाही. मग मी गाडी थांबायला लावली. मुलगा गाडी चालवत होता, त्याला म्हणलं गाडी थांबव रे. त्याला वाटलं मला मळमळतोय म्हणून त्यांनी पटकन गाडी थांबवली.
आणि मी बरेचसे जवळजवळ अर्धा किलोमीटरची बाई मागं राहिली होती. त्याच्यापेक्षा जास्त अंतर होतं. मी तिथपर्यंत ते 2 ऍपल घेऊन चालत गेले तिथपर्यंत. त्या बाईच्या हातात दिले, पाया पडले आणि वरून तिनं माझ्या डोक्यावर पण हात ठेवला आणि मला म्हणते अल्ला तुझे दुआ देगा, अल्ला तुझे दुआ देगा. तर मी तिला विचारलं पैसे देऊ का तुला? नको नको म्हणते, पैसे नको. आणि मग मी पाया पडत होते आणि काही रोडवर जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या सगळ्या माझ्या वाकू वाकू बघत होती. बाई वेडी तर काय ते बाईच्या पाया पडत नाही. पण मला काहीच वाटलं नाही तसं. बघा किती मी म्हणलं मला काहीच वाटत नाही म्हणलं. अय्या. कारण मला ते एकदम असं फील झालं की इतकं. आणि ती बाई तेवढ्या उन्हामध्ये बसून खाली बसली तिथं आणि तडातड ते ऍपल फोडायला लागली दाखताय. बाई इतकी भुकेलेली होती ती. किती भुकेली असेल बघा. बापरे ताई, म्हणजे मला पण असं वाटलं की तुमच्या रूपाने उलट स्वामी भेटतायत सगळ्यांना. एवढी दया करता तुम्ही सगळ्यांवर. किती चांगुलपणा आहे तुमचा. स्वामी उलट माझ्याकडून ते करून घेतात ताई. करून घेतात. मी काहीच करीत नाही. स्वामीच करून घेतात. खरंय. मी काहीच करीत नाही. काहीच नाही. मला इतकं बरं वाटलं की म्हणजे असं आहे बघा किती जगामध्ये माणसं. नाही मला असं आहे ना, असे वेडे लोक बघितले ना आपोआप ते आतून असं कस तरी होतंय पोटामध्ये. ते बापरे कशी लोक जगतात. ते आम्ही ज्या आश्रमात गेलो ना ताई, म्हणजे ते बघूनच असं आपोआप रडायला यायला लागलं. म्हणजे काय म्हणजे मुलं असून हे लोक असे म्हणलं किती अवघड आहे ना. किती अवघड आहे. खरंय खरंय. म्हणजे तिथे ना त्यांना सांभाळायला पण 2-3 लेडीज आहे. आणि सगळं त्यांचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जो मुलगा तो आणतो ना, ते लोक असे पकडून म्हणजे असे रोडवर झोपलेले, कोणी असं अपंग आहे, कोणी बहीर आहे, कोणाला काही दिसत नाही, आंधळ आहे, असे लोक आहे तिथं. खूप भयंकर आहे. पण तो स्वतः दिवसभर सगळं सीसीटीव्ही कॅमेरा त्याच्या मोबाईल मध्ये हे केलेलं आहे. इकडे ह्या बायका त्यांना बोलतात का मारतात सगळं तो बघत असतो तिथं. अरे वा, किती पुण्य मिळवतोय तुम्हाला बघा. त्याच्यानंतर पण मी आता 30 डिसेंबरला माझ्या मुलाच्या लग्नाचा बर्थडे होता ना, तर लहान मुलगा म्हणे चल आपण त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ना तिथं काहीतरी देऊन येऊ. मग चल मग. तुमच्यासारखी येतो. हो, एक जरा आगावे, एक नास्तिक आहे जरा. अच्छा. लहान आहे स्वामी, तो करतो स्वामीचं, भरपूर करतो स्वामीचं. हो का. अरे वा. मग त्या लहान मुलाचा प्रॉब्लेम होता ना, म्हणून तर मग आम्ही अक्कलकोटला गेलो होतो. आणि तुला स्वामीने दर्शन बघा. मग आणि गेलो तर मी परत ते एक मुलगा आहे ना, तो असं फिरत म्हणजे बघत फिरतच असतो तो कायमचा. त्याचे माणसं भेटतात तिथं आणून ठेवतो तो. आणि आम्ही गेलेलो तर मग मी म्हणलं सांबा त्यांना फोन करू दे, मला आधी विचारायला पाहिजे ना काय काय नेतात तिथं, गहू तांदूळ जास्त लागले तर. मग मी विचारलं म्हणलं काय आम्हाला असं कोरडं अन्नदान करायचं म्हटलं. मग काय आणू जास्त? ते म्हणे ताई तांदूळ जास्त आणा, गहू थोडे कमी आणा. मग मी काय केलं, 40 किलो तांदूळ नेले, 10 किलो गहू नेले, 11 किलो साखर नेली, 1 किलो चहा पावडरचा पुडा, वाटाणे, म्हणजे असं सगळं डाळे सगळं घेऊन गेले ते सामान. मग तिथं दिलं. आणि तिथं गेल्यानंतर पण एक हातगाडीवाला चालला होता, 4 डझन केळी, 40 बिस्किटचे पुडे घेऊन आम्ही तिथं गेलो. त्यातल्या एका वेडीने मला ओळखलं बघा. काय? हो का. हो, ओळखलं. मला बघितलं म्हणजे ताई आली परत. ते बाया म्हणून यांनी तुम्हाला कसं काय ओळखलं म्हणलं. मला काय माहिती नाही म्हणजे कसं काय ओळखलं. बघा तुम्ही खूप पुण्य मिळवताय ताई. आणि तिने माझ्या हातात हात घेऊन फिरत होती तिथं. म्हणजे मला माझा पोरगा घाबरला पहिल्यांदाच आला ना. मला वाटलं आता हिचं या बाईचं अवसान बघूनच मला भीती वाटू राहिली. मम्मी ते तिच्याबरोबर फिरते म्हणलं घाबरू नका रे, माणसं येते शेवटी ती काय करतात म्हणलं. खरंय खरंय. आम्ही 1-1.5 तास थांबलो तिथं आणि नंतर आलो मग घरी. हो, मला लय छान वाटलं. हो, 1-1.5 तास थांबलो आम्ही. बापरे. आणि मोठं आहे ना तिथं त्यांचं, म्हणजे जेंट्स लोकांना वेगळ्या खोल्या आहे, लेडीजला वेगळ्या खोल्या आहे, संडास बाथरूम. हे इथं रायगड जिल्ह्यात आहे ना, राजेवाडी म्हणून गाव आहे. राजेवाडी. राजेवाडी म्हणून गाव आहे तिथं. आणि ते तांबे माणूस काम करतो, मुलगा आहे असा यंग मुलगा आहे बघा, तो काम करतो.
जगात चांगले लोक पण येतात ताई खूप. खूप 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 म्हणजे आम्हाला तर प्रचिती येते. आम्ही प्रदीपदादांच्या मठात पण जाऊन आलेलो आहे. हा आता गेलं म्हणजे ते आमच्या गावाजवळच आहे ना मठ. हा बरोबर. करे घाटामध्ये तो मठ आहे ना, आमचं गाव करे घाटाच्या खाली आहे ना. अच्छा. आमच्या गावात आणि त्यांचं किती 15 किलोमीटर अंतर आहे फक्त. आम्ही जाऊन आलो. अरे वा. आम्ही गावाला गेलो तर 2-3 दिवस तिकडच संध्याकाळी आरतीला जायचं. मग दिवसभर असं काही कामं असतात ना घरचे गेल्यानंतर, मग आरतीला वगैरे जायचं आम्ही तिथं. माझ्या मिस्टरांना पण पायाला फरक पडलाय. त्यांच्या एका पायाला ती लहानपणी आडात पडलेली म्हणे. एका मांडी पशी अशा मुंग्या येतात ना. दादांचं मग सेवा घेतली. दादांनी त्यांना पण सेवा दिली. मग ते करतात आता नित्यनेमाने. 50% फरक पडलाय म्हणे. अरे वा. तुम्ही एवढं कमवताय ना ताई, तुमचं खूप छान छानच होणार सगळं बघा. हा ना. आता ते काय थोडेसे ड्रिंक वगैरे घेतात, ते फक्त बंद थोडी कमी झाली. आता ती थोडी बंद झाली का मग काही टेन्शनच नाही डोक्याला राहिलं. नाही कमी होईल ताई. तेच ना. दादांना सांगितलं मी. दादा म्हणे लगेच नाही म्हणा, पण थोडे थोडे ते प्रयत्न करतील म्हणे. सेवा चालू राहू द्या फक्त, होईल म्हणे कमी. मग होणार आम्ही कमी होईल. 2 दिवस आम्ही कंटिन्यू तिथं जात होतो. आणि कसं माझ्या मुलाच्या लग्नाला 5 वर्ष झाली ना डिसेंबर मध्ये. अजून त्यांना मुलबाळ काहीच नाही ना. अच्छा होईल. म्हणजे डॉक्टर उपचार पण केले सगळं. म्हणजे बाबा भगत बिगत सगळं तिच्या आईने बघितलं, पण काहीच अडचण नाही म्हणतात त्यांना. काहीच रिपोर्ट पण नॉर्मल येतात. पण काय झालं काय माहिती. उशिरा पाळणा हलतो. आम्ही पण तेच म्हणतोय. पण तरी पण तिला वाटतं की बरोबर झाली, मला का बरं नाही होतं नसं. आपल्या आज जरा ती बाई माणसाचं कसं असं जरा आपल्या काळजी करत राहते ना. आम्ही तिला काहीच म्हणते नाही तसं, घरातले नाही, आम्ही तिचे मिस्टर पण नाही. माझा मुलगा तर पूर्ण नास्तिक येतो मोठा, त्याला अजिबात देवाचं आवडत नाही. तरी त्या दिवशी आलेला आमच्या बरोबर मठामध्ये. अरे वा. त्या दिवशी म्हटलं चल. 2 दिवस आलेला, पण काय गर्दीच खूप. नंबर आमचा पण 214 होता. बापरे. तरी दादांनी सांगितलं तिघांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, टेन्शन घेऊ नका तुम्ही, अशक्य ते शक्य करतील स्वामी. मला तर प्रचिती खूप येते. पावलं येते प्रचिती. पावलं येते. छान येत ताई, तुम्हाला येणारच प्रचिती. आता ती एक माझी तोंडलोभाची मैत्रीण, म्हणजे जस्ट वॉकिंगला जाताना भेटते ना, ती बनारसची. तिला धड मराठी येत नाही, हिंदी तुटकं मुटकं बोलते ती माझ्या बरोबर. तर तिची डिलेव्हरी झालेली, तिचे मुलगा झाला, पण तिला आई वडील नाही ना. ती लहान असताना तिचे आई वडील ऍक्सिडेंट मध्ये गेलेले. तर ती इथं आली ना, तर ती माझ्या बरोबर बोलायची. मग चालता असं मग अशीच आमची ओळख झाली. तर म्हणलं का ग किती वर्ष झाले लग्नाला, असं तसं विचारलं. आपण भेटलं म्हणजे त्याच गोष्टी करतो ना. आणि नंतर मग की म्हणे असं झालं तसं झालं म्हणे. अजून मला काय 2-3 वेळा जरी प्रेग्नेंट राहिलंय, पण असेच बाळा पोटातच गेलेले निघाले 8व्या महिन्यामध्ये. मी म्हणलं मग तू शिडी वगैरे चढत नको जाऊ म्हणलं, तू उंच तिथं राहते, जी रूम सोडून दुसऱ्या रूम मध्ये राहायला जायचं. मग तिनं ती रूम सोडली आणि मग दुसऱ्या रूम मध्ये राहायला. तिला मुलगा झालाच आहे. अरे वा. आणि मग ती तिकडे होती ना बनारसला सासूबाईची. तर तिच्या सासूने काय केलं, तिला 5व्या दिवसापासून स्वयंपाक, घरातले सगळे कपडे वगैरे धुवायला लावले. ती खूप रडायची. आणि एक दिवस असंच मला फोन केलेला. काय झालं, क्यों रो रही है इतना? भाभी मुझे बहुत गुस्सा आ रहा है, मेरी सास मुझे बहुत तकलीफ दे रही है. आणि नवरा पण त्या आईचं ऐकायचं आणि म्हणायचं की मला तू लागतच नाही, तू यायचंच नाही इकडं माझ्याकडे परत. ती म्हणलं अचानक काय झालंय म्हणलं त्याला. नंतर तिला मी म्हणलं जाऊ दे, तुला फक्त जेवढं सांगते तेवढंच कर म्हटलं ना. फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच म्हणलं. तिला येतच नाही मराठी बोलतो ना जास्त. मी म्हणलं तू एवढंच बोल, काहीच करू नको म्हणलं. ती म्हणते उससे क्या होगा म्हणलं, क्या होगा वो तो देख बोलती रे. ती ना रात्रभर तेवढंच बोलली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची सासू नाश्ता घेऊनच तिच्या क्वार्टर आली. तिनं मला परत फोन केलेला दुपारी, भाभी आपने जो बोलने को बोला था वो क्या है? मतलब क्या हो गया उससे, क्या हुआ? अरे मेरी सास सुबह सुबह गरम गरम पोहा लेके आई मुझे. मतलब बस
हा बघितलं म्हणलं हाँ कुछ तो है। ती मला म्हणली कुछ तो प्रॉब्लम है, वो वर्ड्स नहीं, इतना वर्ड तो इतना छोटा वर्ड है लेकिन सास मेरी नाश्ता लेके आ गए, मुझे भी अचंभा हो गया क्या हो गया मेरे सास को आज। नाहीतर तिला गारपणात हात घालून कपडे, स्वयंपाक, झाडणं, पुसणं सगळे कामं नॉर्मली त्याच्याकडून करून घ्यायला लागली ती। का तर म्हणे तुला आई वडील नाही, तुला भाऊ नाही, मग कोण करेन तुझं, मलाच करायचंय, मग करायची काम, आम्ही बाहेरची करतो मग। बापरे बघा. अहो ते इतकी रडायची म्हटलं तर मी तरी काय करणार इतक्या लांबून ना, तू काही माझी कोणी नातेवाईक पण नाही ना, खरंय जवळ असते तर केलं असतं म्हणलं आम्ही थोडीफार मदत तुला। बरोबर बरोबर. पण तिला नंतर तिच्या मिस्टरांना पण फोन केला ना मी, म्हणजे काय झालं का बरं मोठी आली नाही म्हटलं इकडं, तिचं नाव मोंटी आहे ना। नाही भाभी लाएंगे, अबे बहुत थंडी, आणि इतक्या थंडीमध्ये ती तिकडं होती बापरे बनारसला। आणि नंतर मग त्याच्या मिस्टरने मला म्हणे धीरज को फोन करके बोला म्हणजे कपले की जाने वाला आहे। मी म्हणलं ठीक आहे मी करते फोन। मग मी त्याला फोन केलेला, म्हणते आली का म्हटलं इथं मला बाळ बघायला यायचंय। म्हणजे भाभी वो 3 तारीख को आने वाली, मैं लेके जाने वाला है उसको। ठीक है मग हाँ मैं लेने के लिए जाने वाला, पण तो गेला नाही, तो मुंबई पर्यंतच गेला। तिथून ती ट्रेनने एकटी आली 24 घंटे बाळ घेऊन। पण ती म्हणे मी ट्रेन मध्ये पण म्हणजे मी सांगितलेलं तेच शब्द बोलत बसली, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। मग म्हणलं तुला बाथरूमला वगैरे गेली, तू बाळाला घेऊन गेली होती का बाथरूम मध्ये? म्हणजे नाही एक लेडीज होती माझ्यापाशी, ती घेऊन बसली बाळाला। बापरे. मग मी बाथरूमला वगैरे जायचं म्हणलं बघ। आणि नंतर मग तिच्या मिस्टरांना फोन केले ना, आल्यानंतर आली का नाही म्हणते आज आई बोल म्हणलं। मग तिला म्हणे भाभी को बोलो मत, मैं गांव तक नहीं आया, बॉम्बे तक आया था, तो भाभी मुझे बहुत गुस्सा हो जाएगी। मग मी त्याला बोलले होते ना की एकटी, आणि बाळ पण लय मोठं नाही ताई, महिन्यातच बाळ घेऊन आली ती इकडं। बापरे बघा ग. कारण तिथं ती सासू त्रास द्यायची, आई वडील नाही, एक बहिणीची पण तिच्या संग बोलत नाही, म्हणजे ती एकदम मनातच होती तिथं। बापरे. मी शेअर करते ताई। हो चालेल श्री स्वामी समर्थ ताई। श्री स्वामी समर्थ ताई। मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता।